चला मित्रांनो, वाट कसली बघता, आज आपण बनवूया पोह्याचा चिवडा. पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी आपण पातळ पोहे, त्याला नायलॉन पोहे पण असं म्हणतात, ते आपण पहिले भाजून घेऊया. चांगलेपणे स्लो गॅसवरती भाजून घेऊया, जेणेकरून ते थोडेसे क्रंची म्हणजे कडकडीत असं वाटतील. खाताना ते सुंदर असे वाटतात. याला व्यवस्थित स्लो गॅसवरती आपण भाजून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही भाजल्यानंतर थोडे आकसून जातात. पुढे आपण घेणार आहोत शेंगदाणे आणि डाळी, मिरच्या, खोबरं, बडीशेप, काजू आणि हिंग. आपण कढई गॅसवरती ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणा तेल टाकणार आहेत. मी कच्ची घाणीचं तेल वापरते, तुम्ही तुमच्या सोयीनुसार जे तेल तुमच्याकडे अवेलेबल असेल ते टाका. मी थोडीशी मोहरी टाकली आहे, जेणेकरून तेल गरम झालेलं कळेल आपल्याला. आता तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकू आणि कढीपत्ता टाकूया. त्याच्यामध्ये डाळ्या आणि शेंगदाणे पण टाकून देऊया आणि याला थोडंसं हलवून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपण थोडंसं स्लो फ्लेमवरतीच आपण भाजून घेऊया सगळं. मी काजू टाकलेले आहे त्याच्यात आणि आता आपण खोबरंसुद्धा याच्यामध्येच टाकूया. बघू शकता मी खोबरं, डिशभर खोबरं त्याच्यातच टाकलेलं आहे आणि याला लो फ्लेमवरती 5 ते 10 मिनटं आपण भाजून घेऊया. याचा लालसर कलर आला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित भाजले जातील. ते कलर आला की आपल्याला कळेल की ते भाजले गेले आहेत. मी थोडीशी हिंग टाकले त्याच्यामध्ये, याच्याने गॅस होत नाही म्हणून हिंग वरतून मी टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही थोडा थोडा कलर यायला चालू झालेला आहे. याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळदी पावडर, बडीशेप आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. याला आता आपण व्यवस्थित हलवून घेऊया. हे पूर्ण मिक्स झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही कलर येत आहे याला आता. हे पूर्णपणे भाजून झालेले आहेत. थोडंसं गॅस आता मी फास्ट केला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पोहे टाकूया. जे आपण भाजून ठेवलेले पोहे होते ते टाकूया. आता याला मी थोडंसं अर्धा चम्मच साखर टाकली वरतून. त्याला आपण व्यवस्थित हलवून घेऊया. साखरेने काय होतं, थोडा फ्लेवर इन्हॅन्स होतो, म्हणून थोडीशी अर्धी चम्मच एवढी साखर टाकलेली आहे मी. हे 1 किलो पोह्याचा चिवडा आहे. तुम्ही क्वांटिटीच्या हिशोबात तुम्ही तुमच्या हिशोबात त्याच्यामध्ये सामग्री टाकू शकता. हे बघा आपण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि पोह्यांना कलर बघा किती सुंदर आलेला आहे. किती सुटसुटीत आणि किती सुंदर कलर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला अशाच प्रकारे माझे जर रेसिपी आवडत असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मोहिनी कुकिंग रेसिपी चॅनल. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब.